खासदार श्रीकांत शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत। रेश्मा काळेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले। श्रीकांत शिंदे रेश्मा काळेंचं मन वळवणार का याकडे आता लक्ष लागले। बैठकीला चाळीसगाव अमळनेर इथले शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दरम्यान श्रीकांत शिंदेंच्या भेटीचा अद्याप निरोप आलेला नाही। निरोप आल्यास भेट घेणार असं रेश्मा काळेंनी आता स्पष्ट केले। श्रीकांत शिंदेंचा निर्णय मला मान्य असेल असं सुद्धा काळेंनी म्हटले। नाशिकमध्ये गीतेंनी पाठिंबा दिल्यास जळगावात आम्ही देऊ असं त्यांनी म्हटलं। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्याशी बातचीत केली, पाहूया। महायुतीला ही जागा नंदकिशोर महाजन यांना सुटल्यानंतर शिवसेना शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। नेमकं या संदर्भात रेश्मा काळे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार का, या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत खुद रेश्मा काळे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात, ताई काय सांगणार। या ठिकाणी जळगाव विधान परिषदेसाठी आपली उमेदवारी आपण कायम ठेवलेली आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण या निमित्त त्यांची भेट घेणार का? आमचे साहेब जरी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आलेले आहेत, मी नक्कीच त्यांचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून त्यांचा काही निरोप आलेला नाही आहे। आणि जे काही त्यांच्या पक्षश्रेष्ठांचा जे काही निर्णय असेल त्याच्यावर मी विचार करेन। जर गीते साहेब आम्हाला पाठिंबा देतील तर माझा पण विचार राहील की मी याच्यावर निर्णय घेऊ। निवडणूक लढल्यावर ठाम आहे तुम्ही? मी नक्कीच पूर्णपणे माझी भूमिका शेवटपर्यंत तेच ठेवणार आहे। लवकरच तोडगा निघू शकतो बा या जागांसंदर्भात, काय सांगाल? हे बघा, ते फक्त आणि फक्त माझे ज्येष्ठ नेत्यांवर मला भरोसा आहे। ते जे काही म्हणतील ते मी माझा मान्य राहील। नाशिकला जर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी पाठिंबा दिला गीतेंनी, तर आपण पण या ठिकाणी जळगाव शहरामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देणार का? हो, जर ते पाठिंबा द्यायला तयार आहेत मग आम्ही पण विचार करू नक्कीच त्या गोष्टींवर। तोडगा नाही सुटला तर मग मी माझ्या निर्णयावर ठाम राहील। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।